बाळा, या जगात प्रत्येक माणूस काहीतरी मोठं करण्यासाठी जन्माला आलेला असतो. पण बहुतेक लोक स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणूनच त्यांना आयुष्यभर साधारण राहता येतं आणि स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करता येत नाही. परमेश्वराने आपल्याला एकदाच जन्माला घातलं आहे. त्यामुळे ते आयुष्य कसं जगायचं ते पूर्णपणे माणसाच्या हातात आहे. म्हणून स्वामी सांगतात, ज्याने स्वतःला ओळखलं तोच जग बदलतो. त्याच्यातच जग बदलण्याची क्षमता असते. म्हणून प्रत्येकाने स्वतःला ओळखलं पाहिजे. स्वतःमधले कार्यक्षमता ओळखली पाहिजे. जर तू ठरवलंस तर खरंच तू हे जग कसं काय बदलू शकतोस, हे जर तुला ऐकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बाळा, बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलायला पाहिजे. तू जर सतत दुसऱ्यांना दोष देत राहिलास, परिस्थितीला दोष देत राहिलास, तर तू स्वतः त्या गोष्टींना कारणीभूत ठरशील. म्हणून बाळा, तुझ्या आयुष्याचा सूत्रधार तू स्वतः आहेस. जर तू आज ठरवलंस की मी राग सोडणार, मी अहंकार सोडणार, मी माझ्यातली नकारात्मक विचार सोडणार आणि मी खूप मेहनत करणार, मी खूप कष्ट करणार, तर बदल आजपासून सुरू होतो. मन जिंकलं तर जग जिंकलं जातं. तुझं मन तुला रोज सांगत आहे, हे शक्य नाही, तू करू शकत नाहीस. मग मनावर विश्वास ठेवू नकोस, कारण हेच मन तुला स्वतःच्या आत्मविश्वासापासून दूर नेत आहे. तर त्या मनावर ताबा मिळवण्यासाठी तू तुझ्या विचारात बदल कर. जेव्हा तू ठरवतोस, काहीही झालं तरी मी हार मानणार नाही, तेव्हा जग तुला कधीच थांबवू शकत नाही आणि तुझं मन देखील तुला कधीच थांबवू शकत नाही. तुझं आयुष्य बदलणार ही एकच गोष्ट आहे, ते म्हणजे तुझा निर्णय, तुझी निर्णय घेण्याची क्षमता. म्हणून बाळा, ठरवलं की मार्ग नक्की सापडतो. तू जर ठरवलंस, मी गरिबीतून बाहेर पडणार, मी आज आयुष्य बदलणार, मी खूप काहीतरी मोठं करणार, तर जगातील अशी कोणतीच ताकद नाही जी तुला रोखू शकेल. तुझ्या ध्येयसिद्धीपर्यंत तुला पोचू देऊ देणार नाही अशी कोणतीच ताकद नाही. म्हणून बाळा, तुझ्यातला आत्मविश्वास हाच खूप मोठा तुझा आधार असणार आहे. म्हणून स्वतःला ओळख आणि स्वतःच्या ध्येयासाठी लढ, मेहनत कर, कारण तुझ्यात ती धमक आहे. तू जग बदलू शकतोस. पण बाळा, एक मात्र नीट ऐक, फक्त विचार करून काहीच होत नाही. त्यासाठी कृती करावी लागते, मेहनत करावी लागते, चांगला विचार करावा लागतो. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस. तू रोज थोडं थोडं काम करत राहिलास तर एक दिवस मोठा बदल घडेल तुझ्या आयुष्यात. जग बदलणं म्हणजे काय, तर लोकांना मदत करणं, चांगलं विचार पसरवणं, स्वतः उदाहरण बनणं. एक चांगला माणूस 1000 लोकांचं आयुष्य बदलू शकतो. जर तू एक चांगला माणूस झालास तर तुझं घर बदलेल, घर बदललं तर समाज बदलेल आणि समाज बदलला तर हे जग बदलेल. तुला सगळ्यात जास्त अडवणारी गोष्ट कोणती आहे माहिती आहे का, तर ती तुझ्या मनातली भीती. भीती सोड, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तू भीतोस तेव्हा मला तुझ्यावरती विश्वास असतो की तू या भीतीवरती मात करशील. जेव्हा तू भीती सोडतोस तेव्हा तुझी खरी ताकद बाहेर येते, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा असेल तर अशक्य काहीच नाही रे बाळा. तू जर स्वतःवर आणि माझ्यावरती विश्वास ठेवलास तर प्रत्येक अडचण तुला लहान वाटेल. म्हणून आजपासून तू स्वतःशी ठरव, मी बदलणार, मी मेहनत करणार, मी हार मानणार नाही. तू ठरवलंस तर तुझं नशीब तू नक्की बदलू शकतोस, हे लक्षात ठेव. तू छोटा नाहीस, तू खूप शक्तिशाली आहेस. जर हा विचार तुझ्या मनाला भिडला असेल तर आजपासून सुरुवात कर. स्वतःला बदल, चांगले विचार ठेव आणि आयुष्य घडव. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या नेहमी पाठीशी आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. श्री स्वामी समर्थ.